तर मस्त असं हे सकाळचं वातावरण झालेलं आहे असं, कारण कसं ना आज आभाळ आलं होतं आणि त्याच्यामुळं हे वातावरण असं जरा थोडंसं ढगाळ ढगाळ आहे. तर वरती मी टेरेसवर आले होते कारण ना गवती चहा न्यायचा होता. म्हणून चला आज जरा थोडंसं वातावरण हे कडक कडक मस्तपैकी असं चहा घेऊया. तर खूप छान झाले असं वातावरण. विराज भू भू. तर वातावरण ना म्हणजे काय माहिती, पण आज थंडी पण कमी आहे कारण आभाळ आले त्याच्यामुळे थंडी जरा थोडीशी कमी आहे. आणि वरती ना खूप छान वाटते असं आभाळाचं, कारण तर ना मी गवती चहा घ्यायला आले होते. म्हणलं चला चहामध्ये टाकून जरा थोडासा गवती चहा घेतला ना सकाळ सकाळ छान वाटतं, म्हणून म्हणलं जास्त काही नाही. तर असे मस्त असे झाडं आहेत वरती टेरेसवरती आमच्या इथं. तर कोरफड. चल बाळा विराज चल, काटा असते त्या टोचते टोचते. तर ना मी इथं आता चहा करते आणि सूरजला ना अगोदर मी दूध दिलं होतं, दूध गरम करून या पातेल्यामध्ये आणि बोरमिटा टाकला होता. मग त्याच पातेल्यामध्ये मी चहा करते आता मस्तपैकी असा आहे गरमागरम चहा. तर सकाळचे 8 वाजले होते, कारण कसं ना आज जरा थोडंसं आभाळ आल्यामुळं ना थोडा आळसच आलेला होता. तर एक साईडला चहा ठेवला आणि नंतर मग इकडे ही शेपूची भाजी केली मी डाळ टाकून. तर शेपूची भाजी ना मला खूप आवडते, म्हणजे आमच्या सगळ्यांनाच शेपूची भाजी आवडते. स्वराज पण खूप आवडीनं खातो शेपूची भाजी. तर इकडे शेपूची भाजी पण शिजायला टाकली आणि चहा झाला. आता चहा घेते आणि चहा घेतल्यानंतर मग चपाती म्हणजे चपात्या करून घेणार आहे. तर सकाळ सकाळ चपाती आणि भाजी त्याचाच नाश्ता पण होईल आणि स्वराजला टिफिनला द्यायला पण चपाती भाजी होईल म्हणून. तर आजचा छोटासाच व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सगळ्यांना बाय बाय.